सकाळी नाश्त्यासाठी रोज रोज काय करावं असा प्रश्न पडतो. नेहमीच इडली डोसा आपण तर करतोच. तर डोस्याचाच आज मी एक वेगळा प्रकार करत आहे. तर आज मी बन डोसा करत आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान स्पॉन्जी फ्लफी असा हा डोसा झालेला आहे. चला तर या मस्त स्पॉन्जी बन डोसाच्या रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर अगदी साध्या आणि झटपट होणाऱ्या ब्रेकफास्टच्या रेसिपीला सुरुवात करूया. हा बन डोसा करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे. त्यासाठी आधीच्या दिवशी डाळ तांदूळ भिजवायचा आहे. तर त्यासाठी मी 2 कप इथे तांदूळ घेतले. हे रेशनचे तांदूळ आहे आणि अर्धा कप मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ बिना सालीची आहे. बिना सालीची डाळ इथे आपल्याला घ्यायची आहे. आता हे दोन्ही पण मी एकत्रच भिजत घालणार आहे. आता हे स्वच्छ धुवून घेऊ. 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे. म्हणजे असं पांढरं पाणी जे असतं ना ते पूर्ण निघतपर्यंत धुवून घ्यायचं आणि याला 7 ते 8 तास भिजत घालू. हे बघा इथे 7 ते 8 तास झालेले आहे आणि डाळ आणि तांदूळ पण चांगले भिजलेले आहे. आता आपण याला बारीक करू. आता हा जो डोसा असतो ना हा छान स्पॉन्जीज होण्यासाठी यामध्ये पोहे घालायचे आहे. तर इथे मी पोहे घातले. मिक्सरमध्ये जेव्हा आपण बारीक करतो ना तेव्हाच घालायचे. पोह्यांना थोडंसं आपण भिजत घालू शकतो. भिजत घालायचं आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये घालायचं. पण ती जी क्लिप आहे ना ती माझी मिस झाली. तर ही महत्त्वाची टिप नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे हा जो आपला डोसा आहे तो छान मस्त स्पॉन्जी होतो. आता हे यामध्ये थोडं पाणी घालू, अगदी थोडं, आणि त्यानंतर याची या पद्धतीने बारीक पेस्ट तयार करून घेऊ. जसं आपण डोसाचं बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे बघा 2 बॅचेसमध्ये मी हे बारीक करून घेतलं. तुमची क्वांटिटी जशी असेल तसं तुम्ही बारीक करून घेऊ शकता. आता याला थोडंसं आपण हातानेच फेटून घेऊ. त्यामुळे काय होतं यामध्ये एअर फॉर्म होते आणि आपलं हे डोसाचं बॅटर छान फर्मंट होतं किंवा मस्त फुलतं. हे बघा मी हे छान असं फेटून घेतलं किंवा असं छान मिक्स करून घेतलं. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला झाकून 8 ते 10 तास फर्मंट करायला ठेवून देऊ किंवा आंबवण्यासाठी ठेवून देऊ. तर इथे 10-12 तास झालेले आहे. हे मी रात्री भिजत ठेवलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता सकाळ झालेली आहे. आता सकाळच्या नाश्त्यासाठी मी आज हे बनवत आहे. तर किती मस्त असं जाळी आलेली आहे. छान फर्मंट झालेलं आहे आपलं हे डोस्याचं बॅटर. आता आपण याचे डोसे तयार करायला घेऊ. तर हा जो बन डोसा आहे ना हा फक्त प्लेन बॅटरचा न करता यामध्ये आपण थोडासा एक तडका तयार करू जो यामध्ये घालणार आहोत. तर त्यासाठी मी यापैकी थोडं बॅटर एका भांड्यात काढलं, कारण इतकं सगळं मला आत्ताच सगळं एकाच वेळेस करायचं नाहीये. थोडं थोडंच करायचं आहे आणि आपण एकदा हे बॅटर तयार करून ठेवलं ना की आपल्याला 2 ते 3 दिवस हा नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता किंवा या बॅटरपासून तुम्ही दुसरा नाश्ता पण तयार करून घेऊ शकता. तर हे बघा या पद्धतीने मी थोडंसं काढून घेतलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू, थोडंसं पाणी घालू. हे बॅटर थोडंसं थिक आहे आता. इतकं बॅटर आपल्याला थिक नको आहे. थोडं मी यामध्ये पाणी घालते, अगदी 2 चमचे. त्यानंतर हे छान मिक्स करू आणि यामध्ये एक तडका घालू. या तडक्यामध्ये मी 1 चमचा तेल, यामध्ये थोडीशी मोहरी फोडून घेतली आणि थोडं कढीपत्ता आणि कोथिंबीर घातलेली आहे. कढीपत्ता आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घातली. त्याच्यामुळे असं घालायचं म्हणजे छान लागते आणि तडक्यामध्ये घातल्यामुळे त्याचा फ्लेवर चांगला येतो. त्यानंतर इथे मी अगदी थोडासा इनो घातलेला आहे किंवा फ्रूट सॉल्ट घातलेला आहे. तर 1/2 चमचा इतकं फ्रूट सॉल्ट घालायचं, कारण हे डोसे जे आहेत ते थोडे जाड असतात त्याच्यामुळे. आणि हा जो डोसा आहे तो छान असा फुलावा किंवा छान फुगावा म्हणून इथे मी इनो घातलेला आहे. नाही घातलं तरीही चालेल. आता हे छान मिक्स करून घेऊ. इथे मला थोडंसं पाणी कमी वाटलं तर मी थोडं अगदी पाणी घालून घेतलं. तुम्ही बघू शकता किती फ्लफी आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण याचे डोसे तयार करू. डोसे करण्यासाठी जे आपलं कढई असते ना, तर खोलगट कढई घ्यायची. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हा डोसाचं बॅटर इथे घालायचं आहे. तर एक पळी किंवा एक मोठी पळी यामध्ये घालायची आणि ही अशीच ठेवायची. याला पसरवायचं नाही, असंच ठेवायचं आणि याला झाकून दोन्हीकडून मस्त खरपूस भाजून घ्यायची. झाकून 2 मिनिटं ठेवल्यानंतर याला पलटवून घेऊ आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस अशी भाजून घेऊ. इतक्या वेळात तो 3 ते 4 मिनिटात आपला हा डोसा तयार होतो. हा जो डोसा आहे तो लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला
भाजायचा आहे किंवा असा डोसा शेकायचा आहे, कारण जाड आहे. जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर लगेचच त्याला रंग येणार आणि आतमधून हे बॅटर कच्चं राहणार. त्याच्यामुळे छान लो टू मीडियम गॅसवरती मस्त हा डोसा तयार करायचा, भाजून घ्यायचा आणि हे बघा आपला हा स्पॉन्जी बन डोसा तयार आहे. दिसताना मस्त एकदम छान स्पॉन्ज आलेला आहे. याच पद्धतीने मी सगळे डोसे तयार करून घेते. हे बघा डोसे किती छान फुललेले दिसताय ना. तर याच पद्धतीने मी सगळे डोसे तयार करून घेतले. आता आपण इथे नारळाची चटणी तयार करून घेऊ. हा डोसा तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत पण खाऊ शकता. तर इथे मी नारळ कट करून घेतलेला आहे. सोबतच थोडी मिरची 3 ते 4 मिरच्या घेतल्या. या कमी तिखट मिरच्या आहे. थोडी कोथिंबीर इथे घालायची आहे आणि शेंगदाणे आणि लसूण घेतलेला आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. सोबतच चवीपुरतं मीठ घालू. अर्धा चमचा इथे मी साखर घालत आहे आणि थोडंसं पाणी घालून हे आपण मिक्स करू. इथे जर तुम्हाला आवडत असेल तर थोडं दही पण घालू शकता. मी घातलेलं नाहीये. तर हे बघा आपली चटणी तयार आहे. याला आपल्याला जिरं, मोहरी, मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे आणि हे बघा चटणी तयार आहे, डोसे तयार आहे. आता आपण हे सर्व्ह करू. किती स्पॉन्जी डोसा तयार झालेला आहे. मस्त असे स्पॉन्जी डोसे एकदा नक्की ट्राय करा. हा जो बन डोसा आहे ना करायला पण अगदी सोपा आहे आणि फ्लेवरफुल खूप छान म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान लागतो. जसं आपण यामध्ये तडका घातलेला आहे जेव्हा आपण डोसा तयार करतो. तर इतर वेळेस जेव्हा आपण प्लेन डोसा तयार करतो तेव्हा त्यामध्ये कुठलाच तडका वगैरे वापरत नाही किंवा घालत नाही. पण या डोसामध्ये असा तडका घालून हे डोसे तयार केले ना इतके अप्रतिम लागतात. एकदा नक्की ट्राय करा. मग आता सकाळच्या नाश्त्याचं टेन्शन तुमचं थोडंफार कमी झालं असेल तर नक्कीच हा डोसा एकदा नक्की ट्राय करा. चला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.